राजस्थानी एज्युकेशन सोसायटी नांदेड मार्फत दिनांक 27 व 28 मार्च रोजी मेंदूविकार शिबिर नांदेडमध्ये संपन्न होणार आहे। सदरील शिबिर आर मालपणी मतिमंद शाळेमध्ये संपन्न होणार असून यासाठी मुंबई येथील 35 डॉक्टरांची टीम या ठिकाणी येणार आहे। गरजू मुलांची तपासणी व मेडिकल या ठिकाणी मोफत केले जाणार असून मतिमंद मुलांसाठी ही सुवर्ण संधी आहे। गरजूंनी 26 तारखेपर्यंत नोंदणी करून घ्यावी। 27 व 28 या 2 दिवसामध्ये सदरील शिबिर संपन्न होणार आहे असे आवाहन आयोजनकर्त्यांनी केले आहे। दिनांक 27 मार्च 2026 पासून मेंदू विकार शिबिर नांदेडमध्ये राजस्थानी एज्युकेशन सोसायटी मार्फत आर मालपाणी शाळेमध्ये होत आहे। त्याच्यासाठी मुंबईची 35 लोकांची टीम, त्याच्यामध्ये न्यूरोलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, ऑर्थोपेडिक्स हे सगळे लोक मिळून 35 लोक नांदेडला येणार आहेत आणि ते नांदेडमध्ये त्या मुलांची तपासणी करून ज्या मुलांना गरज असेल CT स्कॅन, MRI, DNA टेस्टिंग, जेनेटिक प्रोफाईल आणि जे काही टेस्टिंग लागतात ते टेस्टिंग गरजू मुलांना फ्री ऑफ कॉस्ट करून त्यांना जर गरज असेल, ज्यांना गरज असेल त्यांना मेडिसिन्सचा फ्रीमध्ये वाटप होणार आहे। तरी मी सगळ्यांना आव्हान करतो, ज्या मुलांना झटका येतो, जे मतिमंद आहे, जे ऑटिस्टिक आहे, जे बोलू शकत नाही, चालू शकत नाही, अशा मुलांसाठी ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे। तर सगळ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि लवकरात लवकर नोंद करण्यात यावी, कारण की नोंदणी चालू आहे। तर ती नोंदणी 26 तारखेपर्यंत राहील, कारण की 27ला आम्ही शिबिर सुरू करतोय। 27-28 2 दिवसाचं शिबिर आहे, तर त्याच्यामध्ये हा सगळा उपचार आणि त्याचे निदान करण्यात येईल। गरजूंनी संपर्क इथं रामप्रताप मालपाणी शाळेमध्ये येऊन आपलं नाव नोंदणी करून घ्यावा। फोनवर कुठेही नाही। लोकांना हेच की जास्तीत जास्त लोकांपुढे मेसेज पोहोचायला पाहिजे की ज्यांना झटका येतो, ज्या मुलांची मतिमंदता आहे, ज्या मुलांची शैक्षणिक वाढ होत नाहीये, जे मुलं 2 वर्षामध्ये चालत नाहीत, बसत नाहीत, ज्या मुलांना कळत नाही, अशा मुलांच्या पॅरेंट्सनी संपर्क साधावा आणि त्यांनी इथं येऊन या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा। मला वाटतं हे एक दुर्मिळ उदाहरण आहे। हे दर 6 महिन्याला शिबिर होणार आणि त्या शिबिराच्या निमित्ताने पत्रकार परिषद होते आणि त्या परिषदेचं आणि आपल्या ज्या काही सूचना असतात, जे काही तुमच्या मनातल्या ज्या शंका असतात या ठिकाणी उपस्थित करतात पदाधिकाऱ्यांसमोर आणि पदाधिकारी या सूचनांचं पालन त्याकडे डॉक्टर साहेबांनी खूप माहिती करतो, पेड वाटतो, आनंद म्हणजे एक उत्साहाचं वातावरण असतं। पण त्यानंतर घराची वाढ करताना म्हणजे इससे शादी नहीं करते हुए वैसे शादियाँ जो क्लोज सर्कल में होती है कई समाज में, ये बीमारी होती क्यों है और जिनके घर में जो बगल में पेरेंट्स वो उनका क्या कैसा जीवन जी पाएंगे, उसके बारे में अभी तक बहुत आनंदित भी हैं और सरकार भी उसके बारे में कुछ नहीं। इवन कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा ज्यावेळेस डॉक्टर येऊ शकत नव्हते तरी त्यांनी मेडिसिन आपण केलेलं आहे आणि त्याच्यातले भरपूर मुलं रिकव्हरी होऊन घरी सुद्धा गेलेले आहेत। बेसिकली हा न्यूरोलॉजिकल कॅम्प होता सुरुवातीला, फायदा जास्तीत जास्त व्हावा। तो मुख्य उद्देश होता नांदेडमध्ये न्यूरोलॉजिस्ट नव्हतं त्यावेळेस आम्ही हा कार्यक्रम सुरू केला होता। त्यावेळेस पीडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट कोणीच नव्हतं। काफी लक्ष्मीकांत की बजाय वो क्या देखो, तो मेरे ख्याल से हेल्थ के इश्यू के बारे में हम जो बताए हैं आर्टिकल के बारे में तो पेपर में आया, तो उसका बहुत बड़ा जैसे जो 3 साल के अंदर जो बच्चों के बारे में जो हेल्थ इशू है वो अच्छे से समझ नहीं आता है, तो डॉक्टर से वो रीड कर